नमस्कार, मी शनाया. अजित पवार गेले आणि त्या एका घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूचाल घडवला. कारण अजित पवार हे फक्त एक नेता नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा होते. निर्णय घेणं, संघटना चालवणं आणि सत्ता सांभाळणं या सगळ्यांचा तोल त्यांनी वर्षानुवर्ष सांभाळला होता. त्यामुळं त्यांच्या निधनानंतर पक्षासमोर केवळ नेतृत्वाचा प्रश्न नव्हता, तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीच्या काळात परिस्थिती सावरण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी सुरुवातीला पुढाकार घेतला. पक्ष विखरू नये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरू नये यासाठी सुरुवातीला प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी एक मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे सुनेत्रा पवार यांना आधी उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर थेट राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे पवार कुटुंबाकडे पुन्हा सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला सगळं सुरळीत दिसत होतं. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला बऱ्यापैकी जनाधार देखील मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. विलिनीकरणाची चर्चा मागे पडली. राजकीय वर्तुळात असं वाटू लागलं की राष्ट्रवादी आता स्थिर झालीये. पण राजकारणात वर जे दिसतं ते खरं असतं असं अजिबात नाही. आतमध्ये एक वेगळीच लढाई सुरू होती आणि ती लढाई होती नियंत्रणाची. आणि या लढाईत एक नवीन नाव जोरात पुढे येऊ पाहत होतं. ते नाव म्हणजे पार्थ पवार. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र जरी सुनेत्रा पवार यांच्या हातात गेली असली तरी देखील निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांचा प्रभाव झपाट्याने वाढू लागला. पक्षातील अनेक जुन्या आणि विश्वासू अधिकाऱ्यांना नव्या रचनेत स्थान मिळालं नाही. त्याऐवजी नवीन टीम तयार झाली. यामुळं पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. राज्यसभेची उमेदवारी सारखा मोठा निर्णय देखील पार्थ पवार यांच्या प्रभावाखाली घेण्यात आला, अशी सध्या जोरात चर्चा सुरू झाली. हळूहळू पक्षात एक नवीन पॉवर सेंटर तयार झालं आणि इथे संघर्षाची बीजं रोवली गेली. कारण ही गोष्ट सगळ्यांना मान्य नव्हती, विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना. आणि मग आला तो प्रसंग ज्याने सगळं उघड केलं. निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र. त्या पत्रात सुनेत्रा पवार यांनी स्वतःचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख केला, पण पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेखच टाळणार. राजकारणात अशी चूक होत नाही हा एक स्पष्ट संदेश होता. तो म्हणजे पक्षात सत्ता केंद्र बदलत आहे. आणि यामुळेच पटेल आणि तटकरे यांची नाराजी उघड झाली. ती फक्त बोलण्यात राहिली नाही तर कृतीत देखील दिसली. सुनेत्रा पवार जेव्हा दिल्ली दौऱ्यावर होत्या तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांच्या सोबत राहणारे पटेल आणि तटकरे यावेळी अनुपस्थितीत होते. विशेष म्हणजे ते दिल्लीत असून देखील बैठकीपासून दूर राहिले. हा केवळ योगायोग नव्हता, हा स्पष्ट इशारा होता की आता चित्र स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेत. एका बाजूला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा. हा संघर्ष केवळ व्यक्तींमध्ये नव्हता तर विचारसरणी देखील होता. एक गट पक्ष स्वायत्त ठेवू इच्छित होता, तर दुसरा गट हा व्यावहारिक राजकारण करत होता. आणि याच दरम्यान विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा जोरात होती. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना या विलिनीकरणाला त्यांचा विरोध होता. आणि मग आला तो निर्णायक क्षण. देवेंद्र फडणवीस यांचं विधान. त्यांनी स्पष्ट सांगितलं की विलिनीकरण करण्यापूर्वी चर्चा करावी लागेल. आणि या एका विधानाने संपूर्ण प्रक्रिया थंडावली. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे भाजप या सगळ्या खेळात महत्वाची भूमिका बजावतोय. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी अजित पवार गटावर भाजपचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे, कंट्रोल आहे. पक्षाचे अनेक निर्णय भाजपच्या भूमिकेनुसार घेतले जात आहेत. भाजपची रणनीती देखील स्पष्ट होती. पश्चिम महाराष्ट्रात अजून देखील राष्ट्रवादीचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळं राष्ट्रवादी पूर्णपणे संपवण्यापेक्षा त्याला नियंत्रित ठेवणं भाजपसाठी फायदेशीर आहे. आणि यालाच रिमोट कंट्रोल पॉलिटिक्स देखील म्हणतात. दरम्यान पार्थ पवार यांच्या भोवतीचं कायदेशीर प्रश्न देखील महत्वाचे ठरत आहेत. पुण्यातील जमीन प्रकरणात त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी देखील पूर्णपणे संकट टळलेलं नाही. अशा परिस्थितीत काही निर्णयांमध्ये नरमाई दिसून येते. सुनेत्रा पवार यांची संतुलन साधण्याची भूमिका आणि पार्थ पवार यांनी केलेली समंजस विधानं ही याच दबावाचा भाग मानली जात आहेत. आता सगळ्यांचं लक्ष आहे ते शरद पवार यांच्या भूमिकेकडे. कारण त्यांचा एक निर्णय संपूर्ण राजकारण बदलू शकतो. त्यांनी विलिनीकरणाचा विषय संपल्याचं जाहीर केलं असलं तरी देखील राजकारणात काहीही कायमचं संपत नाही. पुढचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. 2026 ते 2028 हा काळ राष्ट्रवादीसाठी कसोटीचा असेल. पक्षातले मतभेद मिटवणं, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही मोठी आव्हानं राष्ट्रवादी समोर असतील. आणि मग येईल 2029, जिथे भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असणार आहे. म्हणजे आजचे मित्र उद्याचे प्रतिस्पर्धी देखील होऊ शकतात. मग अंतिम प्रश्न एकच उरतो,
तो म्हणजे राष्ट्रवादी स्वतःची ओळख टिकवणार की इतरांच्या रणनीतीचा भाग होणार. सध्याची परिस्थिती पाहता एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की संघर्ष अजून वाढणार आहे. निर्णय अजून बाकी आहेत आणि पुढचे काही महिनेच ठरवणार आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जाणार की तुटणार. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.